मस्तक असो दिवस रजनी, मस्तक असो दिवस रजनी, मस्तक असो दिवस। श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी, मस्तक असो दिवस रजनी, मस्तक असो दिवस रजनी। केला जगासी उपकार, केला जगासी उपकार, केला जगासी उपकार, तारियले नारी नर, तारियले नारी नर, तारियले नारी। केला जगासी उपकार, तारियले नारी नर, तारियले नारी नर, तारियले नारी नर। पातकी दुर्जन हीन याते, चार अक्षरे तया मुक्ती, चार अक्षरे तया मुक्ती, चार अक्षरे तया मुक्ती। पातकी दुर्जन हीन याती, चार अक्षरे तया मुक्ती, चार अक्षरे तया मुक्ती, चार अक्षरे तया मुक्ती। संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला, मराठी निशेष अर्थ केला, मराठी निशेष अर्थ केला। संस्कृताची भाषा मराठी निशेषार्थ केला, मराठी निशेषार्थ केला, मराठी निशेषार्थ केला। ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी अनुभवदावी भाविका, अनुभवदावी भाविका, अनुभवदावी भाविका। ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी अनुभवदावी भाविका, अनुभवदावी भाविका, अनुभवदावी भाविका। एका जनार्दनी अनुभव समाधी ठाव अलंकापुरी, समाधी ठाव अलंकापुरी, समाधी ठाव अलंकापुरी। एका जनार्दनी अनुभव समाधी ठावे अलंकापुरी, समाधी ठावे अलंकापुरी, समाधी ठावे अलंकापुरी। केला जगासी उपकार, केला जगासी उपकार रे, जगासी उपकार, केला जगासी उपकार, केला जगासी उपकार। तारियले नारी नर, तारियले नारी नर। केला जगासी उपकार, तारियले नारी नर, तारियले नारी नर, तारियले नारी नर। विठोबार कुमारी, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई। देवाचरणी श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी, ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी। मस्तक सो दिवस रजनी, मस्तक सो दिवस रजनी। केला जगासी, केला जगासी उपकार, केला जगासी। मस्तक असो दिवस रजनी, मस्तक असो दिवस रजनी। केला जगासी, केला जगासी उपकार, केला जगासी।
विठ्ठला 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 अमरारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज स्वामी निगमानंद महाराज बोलो ने भाई सब संतन की जय विठ्ठला 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 श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक सो देव सरजनी केला जगासी उपकार तारियले नारी नर पातकी दुर्जन हीन याती चार अक्षरे तया मुक्ती संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी अनुभव दावे भाविका केला जगासे उपकार तारियले नारी नर एका जनार्दनी अनुभव समाधी ठाव अलंकापुरी केला जगासे उपकार तारियले नारी नर विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरता वरम पुंडरीका दातु मुनीन्द्रै समागत्य तीर्थं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करे पूरगौरं करुणावतारं संसारतार भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयूतमोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते वचन ऐका कमलापते वचन ऐका कमलापते
कथे काळे कर जोडितो कथे काळे हर घनसार सुधाकरभं कल्याणदां कनकचम्पकदां भूषां कुतुङ्गपीनकुचकुम्भमनोहरां वाणीं नमामि मनसा वचसा विबुद्धिम् आदिनाथसमारम्भान् श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्पराम् आदिनाथञ्च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवञ्च जोगं वन्दे मुहुर्मुहुः ज्ञानेशं नामदेवञ्च एकनाथं तथैव च तुकारामं तथा वन्दे वारकरी परम्पराम् भक्ति ज्ञान विरागाप्तं मत्स्येन्द्रगढवासिनं वन्दे श्रीनिगमानन्दं वैष्णवानां तिलोत्तमं संतांचे पायी माझा विश्वास संतांचे पायी माझा विश्वास संतांची पायी माझा विश्वास संतांची पायी माझा विश्वास सर्व भावदास झालो त्यांचा सर्व भावदास झालो त्यांचा तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ सर्व भावदास झालो त्यांचा सर्व भावदास झालो त्यांचा तेची माझे ते सका तेचे माझे करते सका जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ कृपा करे तेचे माझे हित करीते सका तेचे माझे हित करीते सकळ जेने गोपाळ कृपा करी जेने गोपाळ कृपा करी तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ श्री गुरुपदनख मुनिगण ज्योति सुमिरत दृष्टि हृदय ही होती। श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी केला जगासे उपकार तारियले नारी नर। श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रेममूर्ती श्री नामदेवराय आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुकी अकारण करून अशा कृपेने श्री मोठे बाबांच्या
आशीर्वादाने त्यांच्याच प्रेरणेने प्रारंभ झालेला आपला मत्स्येंद्रगड ते अलंकापूर या क्षेत्रापर्यंत हा दिंडी महोत्सव आणि आपल्या बाबांच्या छोटे बाबा त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अलंकापूर क्षेत्रापर्यंत प्राप्त झालेला हा दिंडी सोहळा, त्याच या अलंकापूर क्षेत्रात या दिंडी सोहळ्यानिमित्त श्री ज्ञानोबरायांच्या समाधी उत्सवाचा हा 4-5 दिवसाचा उत्सव, यामध्ये आपण दशमी ते त्रयोदशी पर्यंत या अलंकापूर क्षेत्री निवास करता आणि तसा तर तो उत्सव पाहिला तर अष्टमी तिथीपासून तर अमावास्या तिथीपर्यंत चालणारा श्री ज्ञानोबरायांचा हा उत्सव आहे. परंतु आपली जशी परंपरा पूर्वीपासून चालत आली, नवमीला आपलं या ठिकाणी आगमन आणि त्रयोदशीला गमन, परंतु काही वर्षापासून आपण या ठिकाणी गुरुकुलमध्ये कीर्तन आरंभ होतात, चालतात आणि अमावस्याला काला होतो. आज काला नसून श्री ज्ञानोबरायांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताचं कीर्तन आहे आणि हे कीर्तन आपल्याला ठाऊक आहे नित्य बाबा करत असत, परंतु बाबाच्या काही या स्वास्थ्यामुळे बाबा बोलू शकत नाहीत सध्याला जास्त, म्हणून बाबा म्हटले की हे मी आता काही दिवस थोडा शांत राहणार आहे, हे तुम्ही कीर्तन करा. म्हणून बाबांच्याच आज्ञेनं आदेशानं मी या ठिकाणी कीर्तनाकरता उभा आहे, जास्त अधिक परिहार न देता, कारण की आपल्याकडे 1 तास वरला खटवांग रायाची अशी स्थिती होती, परंतु 1 तास नाही, पूर्णच चालीपासून ते सुरुवात रूप पाहतापासून शेवटपर्यंत 1 तासामध्ये आपल्याला कीर्तन आटवायचं आहे. आता बरोबर 40 मिनिट आपल्या हातामध्ये आहे. 40 मिनिटामध्ये जसं कीर्तन, जसा या अभंगाचा विचार होईल तेवढा आपण विचार करण्याकरता प्रयास करू. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री नाथ महाराजांच्या हा 4-6 चरणाचा अभंग आहे. या अभंगाद्वारे श्री नाथ बाबा श्री ज्ञानोबरायाच्या कर्तृत्वाला, कर्तृत्व ही किती महत् आहे हे समजून आरंभीच त्यांना नमन करत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रीनाथ बाबा श्री ज्ञानोबरायांना नमस्कार करतात, परंतु कधीही मनुष्य तेव्हा झुकतो जर पुढच्या व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष असेल तर. तुम्हाला म्हटलं महाराज तुम्ही आता या त्यांना नमस्कार करता का? नाही करत. सगळे सामान्य, कधी जर कोणी नाते संबंधातील असतील त्यांना राग येऊ नये म्हणून, का वाईट वाटू नये म्हणून आपण करू नमस्कार, परंतु तो नमस्कार काही श्रद्धेपोटी होत नाही, आपण करायचा म्हणून करतो, एवढंच त्या नमस्कारामध्ये आहे. परंतु श्री नाथ बाबा या अभंगाद्वारे जो नमस्कार करतात, अतीव श्रद्धेनं आणि श्रद्धेनं नमस्कार करायचा असेल तर त्याला काहीतरी पुढच्या व्यक्तीमध्ये विशेषता असावी लागते.
जर विशेषता श्रेष्ठता नसेल तर मनुष्य कधीही नमस्काराकरता सहजतः श्रद्धेनं झुकत नाही. विठ्ठल नमस्काराची जर आपण कारण पाहू गेलो तर नमस्कार विशेषतः दोन व्यक्तीकडे होऊ शकतो. म्हणजे दोन गुण असतील तर आपल्याला नमस्कार दिसतो. एक त्याच्या ठिकाणी चमत्कार असेल तर नमस्कार होतो आणि दुसरं त्याचं कर्तृत्व श्रेष्ठ असेल तर नमस्कार होतो. श्री ज्ञानोबरायांच्या ठिकाणी चमत्कार हाही होता आणि श्री ज्ञानोबरायांचं कर्तृत्वही श्रेष्ठ होतं. म्हणून ज्ञानोबरायांना नमस्कार संभव आहे. पहा, ज्ञानोबरायांच्या चमत्काराच्या दृष्टीनं पाहिलं तर प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती रेडियाची मुखे वदविली वेदश्रुती. प्रत्यक्ष पैठणमध्ये ब्राह्मणांना आपल्या या चमत्काराची प्रचिती त्यांनी दाखविली आणि रेड्याच्या तोंडाद्वारे वेद वदवून घेतले. म्हणजे हे यांच्या ठिकाणी असणारा हा चमत्कार आहे, त्याच्यामुळे नमस्कार होऊ शकतो. आणि दुसरा 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी है की नाही, त्यांनी त्यांच्या गर्वाला दूर करण्याकरिता भिंतीस चालवलं. म्हणजे या ठिकाणी दोन दृष्टीने आपण पाहिलं तर ज्ञानोबरायांनी चमत्कार दाखवला, परंतु केवळ ज्ञानोबरायांनी चमत्कार तो नमस्काराकरिता नव्हे तर त्याचीही काहीतरी फलश्रुती आहे. त्याच्यातूनही पुढच्या व्यक्तीचं कल्याण करण्याकरिताच त्यांनी तो चमत्कार दाखविलेला आहे, केवळ नमस्काराकरिता नाही. पहा, श्री नाथबाबांनी पैठण क्षेत्रामध्ये यद्यपि रेड्याला बोलवलं, त्याच्याकडून वेद वदवून घेतले. बोलविला वेद मैसी पुत्रा, बोलविला वेद मैसी पुत्रा, बोलविला वेद मैसी पुत्रा, बोलविला वेद मैसी पुत्रा. प्रत्यक्ष पैठणी भटिकेला वाद, पैठणी भटिकेला वाद, प्रत्यक्ष पैठणी भटिकेला वाद, प्रत्यक्ष पैठणी भटिकेला वाद. बोलविला वेद मैसी पुत्रा, बोलविला वेद मैसी पुत्रा, बोलविला वेद मैसी पुत्रा, बोलविला वेद मैसी पुत्रा. आपले प्रमाण चाली धावत्या. श्री ज्ञानोबरायांनी पैठणात रेड्याद्वारे वेद वदवला, केवळ आपलं महत्व मिरविण्याकरिता नाही तर त्यातूनही त्या ब्राह्मणांचं कल्याण व्हावं, त्यांचा नाश होऊ नये, ते नरकात जाऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी वेद वदवला. कारण की मनुष्यामध्ये गर्व आला तर निश्चित रीतीनं तो त्रासदायक आहे, तो आपल्याला नरकात घेऊन जाऊ शकतो.
श्री जगद्गुरु तुकोबराय बोलतात तुका म्हणे नरकी की झाली अभिमान. तुका म्हणे थोरपणे है ना, नरके घाली अभिमाने, तो नरका तुका म्हणे थोरपणे, त्यामुळे थोरपणा धरला आणि तो अभिमान धारण केल्यानंतर तो नरकामध्ये मनुष्य जातो. म्हणून त्यांचा तो गर्व दूर करण्याकरिता श्री ज्ञानोबरायांनी वेद वदविला. रेड्या मुखे वेद वदविला, गर्वत्विनाचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. फल काय आहे? रेड्यामुखी वेद वदविला, बोल गर्व द्विजांचा हरविला. केवळ गर्व दूर करणं हे प्रयोजन आहे. त्याकरिता केवळ नमस्कार करावा याकरिता नाही. म्हणून ज्ञानोबरायांच्या या चमत्काराचं काहीतरी फलश्रुती आहे. श्री सांगदेव महाराजांपुढे भिंत चालवली त्यांच्याकरता, केवळ चमत्कार दाखविण्याकरता नाही, तर त्यांच्यात भ्रम निर्माण झाला होता की मीच एक या जगामधला श्रेष्ठ योगी, श्रेष्ठ व्यक्ती आहे. आणि जोपर्यंत हा भ्रम असेल तोपर्यंत मनुष्याला दुःख सोसावं लागतं, पीडा सोसावी लागते. म्हणून तो भ्रम निवृत्त करणं हे एक कर्तव्य समजून श्री ज्ञानोबरायांनी भिंत चालविली जड भिंती, हरली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायांचं हे जे काही भिंत चालवणं आहे हे सुद्धा भ्रम दूर करविण्याकरिता आहे. म्हणून ज्ञानोबराय कधीही कोणतंही कार्य करत असतील तर सप्रयोजन, केवळ करायचं म्हणून करायचं, तुम्ही मला मानावं या हिशोबाने नाही, तर त्यातून तुमचं कल्याण व्हावं याकरिता ज्ञानोबरायांनी प्रत्येक कार्य केलेलं आहे. म्हणजे आणि चमत्कार त्याचं प्रयोजन जरी अन्यांचं कल्याण असेल हे श्रेष्ठ आहे, परंतु चमत्काराला पाहून एक नमस्कार होतो. आणि दुसरा आहे त्यांचं कर्तृत्व कार्य पाहून नमस्कार होतो. प्रस्तुत अभंगामध्ये श्री नाथ बाबा चमत्काराला पाहून नमस्कार करत नाहीत, तर त्यांचं कार्य पाहून प्रथम चरणामध्ये नमस्कार करतात. श्री ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी. मस्तका सो दिवस रजनी, मस्तका सो दिवस रजनी, तिला जगाचे उपकार, तिला जगाचे उपकार. मस्तका सो दिन रजनी, मस्तका सो दिवस रजनी, तिला जगाचे उपकार, तिला जगाचे उपकार. श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी. श्री नाथ बाबा बोलतात की श्री ज्ञानदेवा चरणी दिवस रजनी मस्तक असो. माझा हे मस्तक, माझा माथा श्री ज्ञानोबरायांच्या पायावर दिवस आणि रात्र असो. श्री श्री ज्ञानदेवा, अभंगाच्या आरंभीच श्री पदाचा प्रयोग केला आणि श्री ज्ञानदेव म्हटलं, कारण की
बहुतेक ज्ञानदेव बोलतो, परंतु नाथ बाबा ज्ञानदेव न म्हणता श्री ज्ञानदेवा चरणी या श्री शब्दाचा प्रयोग करतात. श्री म्हणजे ऐश्वर्य संपन्न. मग या ठिकाणी श्री शब्द प्रयोग करण्याचं कारण एक आहे. अभियुक्तानाम नामधेव ध्येयम श्रीकार पूर्वम समुदीरये. अभियुक्त श्रेष्ठ जी व्यक्ती असतील त्या श्रेष्ठ व्यक्तीचं नामधेय म्हणजे नाव, हे श्री अगोदर जोडून बोलावं. कसं? श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, है ना, श्री एकनाथ महाराज, श्री नामदेवराय, म्हणजे श्री श्री विठ्ठल. श्री जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, श्रेष्ठ पुरुष आहेत, त्यांना केवळ एकेरी शब्दात न बोलता त्यांचा सन्मान करण्याच्या हेतूनं आपण श्री शब्दाचा प्रयोग करावा. म्हणून गुरु नाही बोलत, श्री गुरु. अशा प्रकारे श्री गुरु सारिखा हसता पाठी राखा, म्हणजे श्री शब्दाचा प्रयोग आपण केला पाहिजे. एक आता नाव आठवणा, भट्ट नाव आहे, एक राघव भट्ट, त्यांचा एक श्लोक आहे. ते बोलतात की कोठे कोठे श्री शब्दाचा प्रयोग करावा. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदेवता सिद्धम सिद्धाधिकारांश श्रीपूर्वम समुदीरये. या शब्दांचा प्रयोग आपण श्रीकार पूर्वक करावा. कोण कोण? ते आसन, ते आसनच इकडे ठेवा मोठं, ते मोठं ते आसन. पहा, एक आहे देवम. आपण देवाचं नाव घेऊ तर श्री शब्दाचा प्रयोग केला पाहिजे. जसं श्रीराम, श्री कृष्ण, श्री विठ्ठल, म्हणजे श्रीकारपूर्वक देवाचं नाव उच्चारण केलं पाहिजे. गुरुम, आपल्या गुरुचं नाव घ्यायचं तर श्री शब्दाचा प्रयोग केला पाहिजे. किंवा गुरु शब्द जरी जोडला, श्री गुरु. मग कोणते आपण समजा गोविंद नावाचे गुरु करायला आपण आहे समजा, कारण की त्यावेळेस काय करावं, श्री गोविंद. म्हणजे कोणी असो, आपल्या गुरुचं नाव केवळ घेऊ नये, श्री शब्दाचा प्रयोग करावा. गुरुस्थानम, आणि गुरु ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानाचं जे नाव असेल, त्या स्थानाचं नाव आपलं मत्स्येंद्रगड आहे, तर मत्स्येंद्रगड असं न बोलता काय बोलायचं, श्री मत्स्येंद्रगड, आहे की नाही. म्हणजे श्री शब्दाचा प्रयोग आपण केला पाहिजे. पुन्हा देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदेवताम. या अलंकापूर, हे अलंकापूर क्षेत्र आहे, तर मग काय बोलणार आपण, श्री अलंकापूर किंवा श्री आळंदी. केवळ आळंदी नाही तर श्री आळंदी. आणि जी देवता आहे अधिष्ठात्री देवता, आता कोणालाही समजा, सिद्धेश्वर समजा, श्री ज्ञानोबाराय समजा, जी असेल तर आपण काय बोलायचं, श्री ज्ञानदेव, हे की नाही. आणि सिद्धेश्वर समजले तर श्री सिद्धेश्वर. परंतु नाथ बाबा अधिष्ठात्री देवता म्हणूनच श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी या शब्दाचा प्रयोग करतात. आणि दुसरा आहे सिद्धम सिद्धाधिकारांश. सिद्ध, जे सिद्ध पुरुष आहेत त्यांचंही नामोच्चारण करत असताना श्री शब्दाचा प्रयोग करा. आणि त्यांच्याच तोडीची जी व्यक्ती आहेत त्यांचंही उच्चारण सिद्ध नाहीत पण तत्सदृश आहेत, ते थोडे त्या सिद्धत्वाला प्राप्त होणारे आहेत, सिद्धाधिकार पुरुष आहेत, त्यांच्या करिता सुद्धा आपण
मग याच्याकरिता आपण या ठिकाणी श्री नाथ बाबा श्री शब्दाचा प्रयोग करून बोलतात. श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी. दिवस रात्र माझा त्यांच्या चरणावर मस्तक असावं. आता पहा, दिवस रात्र कधीच कोणाच्याही चरणावर मस्तक राहू शकत नाही. कसं राहणार आहे? कमीत कमी झोपून जरी चरणावर राहिला तरी खाताना तरी उठावंच लागेल, मस्तक तरी बाहेर निघेल. म्हणजे दिवस रात्र राहू शकत नाही. आणि जी राहू शकत नाही, कधीच मस्तक एखाद्याच्या चरणावर दिवस रात्र आपलं राहू शकत नाही. आणि अशक्य अशी जी काही आपली इच्छा आहे ती प्रगट करतात. म्हणजे इथं दिवस रजनी मस्तक असो यामध्ये काहीतरी वेगळा अर्थ पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांच्या चरणी मस्तक राहावं म्हणजे माझ्या चरणाने, माझ्या मस्तकाने, माझ्या डोक्याने नित्य निरंतर त्यांच्या चरणाचं चिंतन करावं. कारण की या चिंतनाद्वारे नित्य निरंतर आपलं चिंतनाच्या माध्यमाने श्री ज्ञानोबरायांच्या चरणी आपलं मस्तक राहू शकतं. म्हणून या ठिकाणी श्री नाथ बाबा ज्ञानोबरायांना नमस्कार करतात. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. यांना नमस्कार करतात. पहा, नमस्कार आपण का करावा? कारण की नमस्कार त्याच्यामध्ये आपलं हित आहे. नमावे हे पाय, नमावे पाय हे माझे उचित, नमस्कारे हित तुमची. संतांना नमस्कार केला तर आपलं कल्याण होतं. म्हणून आपण नमस्कार केला पाहिजे. ते चमत्कार करोत, काही करोत न करोत, आपलं कल्याण करायचं आहे ना, बस आपण त्यांच्या चरणावर दंडवत केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. दुसरं आहे, आपल्या काहीही इच्छा पूर्ण करायच्या असल्या, कोणती इच्छा पूर्ण करायची असेल तर संतांच्या चरणी आपण नमस्कार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, तुका म्हणे नमो हरीचिया दासा, तेथे सर्व इच्छा पुरत असे. या ठिकाणी संतांच्या चरणावर नमस्कार केल्यानं सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण आपण श्रद्धेनं नमस्कार केला पाहिजे, बस. आणि जायचं, थोडा नमस्कार करायचा, श्रद्धा नाही, काही नाही, तर आपल्याला त्यापासून काही एक, मी म्हणतो ढोंगीचा जरी नमस्कार केला ना आपण, पण श्रद्धेनं संतत्व बुद्धीनं नमस्कार केला तरी सुद्धा आपल्याला फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांच्या चरणी आपण नमस्कार करावा. या चरणामध्ये सुद्धा श्रीनाथ बाबा संतांच्या चरणावर नमस्कार करतात. परंतु नमस्कार करण्याचं कारण काय ते श्रीनाथ बाबा अभंगाच्या द्वितीय चरणात प्रकट करतात. केला जगासी उपकार, केला जगासी उपकार, केला जगासी उपकार, केला जगासी उपकार. नारी नार तारेल, नारी नार, केला जगासी उपकार, केला जगासी उपकार.
तारियेले नारी नर तारियेले नारी नर केला जगाची उपकार केला जगाची उपकार श्री नाथ बाबा बोलतात नमस्कार का करतो की यांनी एवढं काम केलं मोठं केला जगासी उपकार त्यांनी या संपूर्ण जगावर उपकार केला. जग शब्दाचा पंचदशेनुसार अर्थ आहे एकादशेंद्रियैर्युक्त्या शास्त्रेणाप्यवगम्यते यावत् किंचित भवेते तत् इदं शब्दोदितं जगत्. या पहा यांनी काय केलं की एकादशेंद्रिययुक्त आपल्या 11 इंद्रियांनी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन या इंद्रियांनी जितकं काही जाणलं जातं युक्तीनं जे काही कळतं आणि शास्त्राद्वारे सुद्धा शास्त्र वाचून जे काही कळतं हे सगळं जग आहे. आणि या संपूर्ण जगावर प्रत्येक कोणताही असो तो प्राणी असो किंवा मानव असो या सर्वांवर उपकार करणारे आहेत. म्हणून बरं यांनी काय उपकार केला सांगितलं तारियेले नारी नर हे नारी नर यांचा उद्धार केला. या संसार सागरातून परत तीराला पोहोचवलं म्हणजे या संसारात ठेवलं नाही. म्हणून नामदेवराय बोलतात नाम म्हणे यांनी अनुभवाच्या नौका तारियेले लोका जडमुडा. असे जड मूड लोक त्यांना आपल्या अनुभवाद्वारे अनुभव देऊन अनुभवाचा उपदेश करून या संसार सागरातून पार केलं. एवढं कर्तृत्व ज्ञानोबरायांचं श्रेष्ठ आहे. पहा एक प्राणी या रेड्याचा उद्धार केला. केवळ नारीणवच नव्हे हे उपलक्षण आहे. यांनी सगळ्या सृष्टीवर त्यांचा उपकार आहे. प्राण्यांचाही उद्धार केला. बरं आता एवढे प्रत्यक्ष दाखविलं म्हणून तेवढं लिहून ठेवलेलं आहे. परंतु तेवढ्यांचाच उद्धार नाही केला. कारण की एक महात्मा येतो तर त्याच्याबरोबर कित्येक जण संगत ज्यांच्या जे जे संपर्कात आले त्या सर्वांचा त्यांनी उद्धार केला. नव्हे तर जड असणारी ती भित्ती आजपर्यंत आपण तिला वंदन करतो म्हणजे तिचाही एक प्रकारचा उद्धारच आहे. विठ्ठल या द्वितीय चरणामध्ये श्री नाथ बाबांनी त्यांचं कर्तृत्व एक रित्या जगत उपकार कर्तृत्व आहे हे उपकार कर्तृत्व प्रगट केलं. आणि यानंतर या श्री ज्ञानोबरायांच्या नामाचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचं कथन तृतीय चरणात करतात. पातके दुर्जनहीन याती पातके दुर्जनहीन याती पातके दुर्जनहीन याती पातके दुर्जनहीन याती पातके दुर्जन याती पातके दुर्जन याती पातके दुर्जनहीन याती 4 अक्षरे तया मुक्ती 4 अक्षरे तया मुक्ती केला जगाची उपकार केला जगाची उपकार
पातकी दुर्जन ही नयाती चार अक्षरे तया मुक्ती. जे पातकी आहेत दशविध पाप सांगितले. काही कायिक पाप आहेत, काही मानसिक वाचिक पाप आहेत आणि काही मानसिक पाप आहेत. शरीराद्वारे घडणारी पाप कायिक पाप आहेत. जसं आदत्तानाम उपादानम हिंसाचैवा विधानतः परदारोप सेवाच कायिकम त्रिविधम स्मृतम. आदत्तानाम उपादानम, एखाद्याने वस्तू आपल्याला दिली नाही आणि त्याची वस्तू आपण आपल्या प्रयोगात आणली, हे कायिक पाप आहे. समजा एखाद्याकडे गंध नाही आहे, गंध नाही आहे, परंतु तो घेतला आणि आपण वापरला, आपल्या डोक्याला लावला, पण त्यानं दिला का आपल्याला? जर नाही दिला आणि आपण घेतला तरी सुद्धा ते कायिक पाप आहे. मग ते कोणाचंही असो, स्वतःच्या भावाचा असो नाही तर कोणाचा असो. पण आपल्या जोपर्यंत एकत्रित आहेत तोपर्यंत तुम्ही घेऊ शकता, परंतु पृथक झाल्यानंतर एका काडीला सुद्धा तुम्ही हात लावू शकत नाही. लावत असाल तर महत् पातकी आहात. विठाला 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 विठाला. मला आता कथा वगैरे सांगायला वेळ नाही आहे, परंतु एक सहज सांगतो. शंख आणि लिखित असे दोन प्रकारचे बंधू होते. ते वेगळे झाले. एकदा वेगळे झाल्यानंतर मोठा बंधू बाहेर गेला, छोटा बंधू आला. त्याने 2-4 आंबे खाल्ले आणि आंबे खाल्ल्यानंतर एवढं काय केलं, मोठा बंधू आला तर तो म्हणला, हे आंबे कुठून आणले? तर सांगितलं, तुमच्या झाडाचे मी तोडले, पण कोणाला विचारून नाही, न विचार तोडले. जा राजाकडे आणि राजाकडून त्याची शिक्षा करून घेऊन शिक्षा दंड द्या म्हणून सांगा. तर प्रद्युम्न राजानं शेवटी दंड दिला, त्याचे दोन्ही हात तोडून टाकले. दोन्ही हात तोडून टाकले, बस 2 आंबेच खाल्ले, दुसरं काय नाही केलं. आणि पण वापस आल्यानंतर, कारण की म्हटले आता तुझा स्नान कर. स्नानाला गेला आणि तर्पण करताना मोठ्या बंधूनं पुन्हा आपल्या सामर्थ्यानं त्यांना हात दिले, हात आले. परंतु या ठिकाणी एवढं समजायचं कारण आहे, आपले कोणाचेही आपण न विचारता वस्तू उचलली तर ते पाप होतं. आणि एवढं हात तुटण्यागत पाप आहे. जर त्यांना ते केलं नसतं तर त्यांना नरकात जावलं असतं. कोणाचीही वस्तू असो, न देताना आपण घेऊ नये. त्यांनी दिली तरच घ्यावी. आणि दुसरा एक त्याचा अर्थ आहे स्वदत्तानाम उपादानम. एक दुसरं आहे अदत्तानाम किंवा स्वदत्तानाम. स्वदत्तानाम म्हणजे स्वतःच आपण एखाद्याला वस्तू दान रूपानं दिली आणि पुन्हा ती वापस घेऊ लागला तर ते सुद्धा कायिक पाप आहे. आपण ती वापस घेऊ नये. दिली डोकं चालवायचं नाही त्याच्यापेक्षा पुढे. अदत्तानाम उपादानम हिंसाचैवा विधानतः. कोणालाही मारणं, मग ते कोंबडे मारा, काय मारा, कोणी काय खातं नाही बोलतात, ते मारणंच आहे. ते आपल्याकडून पाळली जातं. ते काय म्हणतात, काय असतात प्राणी, परंतु त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. कारण म्हणून ही अविधानानं केलेली हिंसा नरकात घेऊन जाणारी आहे. ते शारीरिक पाप आहे. आणि परदारा परस्त्री संग हे सुद्धा शारीरिक पाप आहे. याही पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानोबारायांचं केवळ नाम मात्र आहे. परंतु असं नाही ज्ञानोबारायांचं नाव घ्यायचं आणि इकडं आपण उलटं काम करत राहायचं. अरे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण केलेली पाप या नामानं दूर होतील. परंतु जाणून बुजून पाप करायचे आणि नाम घ्यायचं हे असं चालत नाही. नाहीतर ते म्हणून आपण आता कृत्य वाईट करत असतील तर ते सोडून देऊन ज्ञानोबारायांचं नाव घ्यावं. तर पातकी, आता सगळी पाप सांगत नाहीत, पातकी त्यांना 4 अक्षरानं ज्ञान देव या 4 अक्षरानं ते मुक्त होतात. दुर्जन, एकच व्याख्या सांगतो दुर्जनाची, की एका जो अपमान करी, जो संतांचा करी अपमान तो चांडाळ दुर्जन. म्हणजे जो संतांचा अपमान करतो तो दुर्जन आहे. आणि तोही या ज्ञानोबारायांच्या नावाने मुक्त होतो. तसेच हीन जाती, निकृष्ट जातीचेही असतील ते सुद्धा ज्ञानोबारायांच्या या नावाने मुक्त होतात. तसेच ज्ञानोबारायांचं कर्तृत्व आहे की संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला. संस्कृत जशी की श्रीमद भगवद्गीता
संस्कृतमध्ये आहे, परंतु सामान्य लोकांना कळणार नाही, कारण की त्यावेळेस सगळ्यांनाच शिकवलं जात नसतं, सगळेच शिकत नसत, सगळ्यांना कळून यावे म्हणून मराठी भाषेमध्ये त्याचा संपूर्ण अर्थ केला, म्हणजे काही बाकी ठेवला नाही. अन्य टीकामध्ये तर बाकी राहू शकतो, परंतु ज्ञानोबरायांचा अर्थ 700 ओव्यावर त्या श्लोकावर 9000 ओव्या आहेत, म्हणून केवळ 700ला 7000 नाही 9000 संपूर्ण अर्थ केला म्हणून. आणि ही ज्ञानोबरायांची कृती, तिची फलश्रुती सांगितली. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी अनुभवतावी भाविका. हा ज्ञानदेवी ग्रंथ, आता ज्ञानेश्वरी जसं नाव असेल त्यानुसार त्यांना वेगळी वेगळी नावं दिली, पण या ठिकाणी नाथबाबांनी ज्ञानदेवी या ग्रंथाला नाव दिलं आणि म्हणतात ग्रंथ हा ज्ञानदेवी ग्रंथ श्रेष्ठ आहे आणि हाच ग्रंथ भाविका अनुभवधावी, जे भाविक असतील, प्रेमळ असतील, त्याला त्यांचा अनुभव येतो. आपण जर केवळ ज्ञानेश्वरींच्या ओव्यावर हात फिरवला तरी सुद्धा आपल्याला वाचता येऊ शकतं. आणि ज्ञानेश्वरीचे नित्य पारायण जरी 108 पारायण केलं, पण श्रद्धेनं भावनेनं केलं तर ज्ञानोबराय सुद्धा दर्शन देऊ शकतात. एवढं या ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे, म्हणून ते भाविक लोकांना अनुभव दाखवतात. आणि असे जे ज्ञानोबराय आहेत त्यांनी या अलंकापूर क्षेत्रात समाधी घेतली. त्यांचं ठिकाण अलंकापुरातच आहे असं श्री नाथ बाबा. एका जनार्दनी अनुभव, एका जनार्दनी अनुभव, एका जनार्दनी अनुभव, एका जनार्दनी अनुभव, समाधी ठाव अलंकापुरी, समाधी ठाव अलंकापुरी, केला जगासी उपकार, केला जगासी उपकार, समाधी ध्यान, समाधी ध्यान अलंकापुरी, केला जगासी उपकार, तारियले नारी नर, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, आना ना इकडे आना, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार जय कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, हरी विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, कुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव माऊली तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. एका जनार्दनी अनुभव, समाधी ठाव अलंकापुरी. श्री ज्ञानोबरायांची समाधीचं ठिकाण या अलंकापुरामध्ये आहे. जेव्हा बस केवळ 5 मिनिटामध्ये आपण विचार पाहणार आहोत. श्री ज्ञानोबराय आणि नामदेवराय सर्व तीर्थयात्रा करून आल्यानंतर पंढरपूर क्षेत्रामध्ये श्री भगवान परमात्म्याकडे गेल्यावर एकदा श्री ज्ञानोबराय श्री ज्ञानोबराय पांडुरंगाला बोलतात की मला तुमच्या चरणाजवळ
ठिकाण हवं आहे, मला या ठिकाणी समाधी घ्यायची आहे. ते नामदेवराय हे ऐकतच होते. नामदेवराय ते पाहूनही फार व्याकुळ झाले आणि नंतर श्री भगवान परमात्मा म्हणाले की तुझं समाधीचं ठिकाण हे नाही, अलंकापुरामध्ये तुझं समाधीचं ठिकाण निश्चित आहे, कारण की 108 वेळास या ठिकाणी तुमची समाधी झालेली आहे. मग असेच कार्तिक वारीला पंढरपूरला गेल्यानंतर पुन्हा तिकडून श्री भगवान पांडुरंग परमात्म्यासहित नामदेवरायादी सर्व संत या अलंकापूर क्षेत्रात आले. आल्यानंतर जे आपले असेच 5 कोसावर दूरच, थोडं दूरच सगळे संत महंत, सगळे ऋषीमुनी त्यांना आडवे गेले आणि आल्यानंतर पहिले इकडं समजतात गोपाळपुरा, पहिला इकडून रस्ता होता असं म्हणतात, पलीकडून नव्हता. मग आल्यानंतर इथे अलपाड पलपाड पताकाचे भार है ना, अलीकडे आणि पलीकडे पताका सगळे एकदम ही अलंकापुरी सुशोभित होत होती आणि मध्ये इंद्रायणी माता. मग अशा अलंकापूर क्षेत्रामध्ये हा 5-7-8 दिवसाचा अष्टमी ते अमावस्यापर्यंत हा उत्सव सुरू झाला. आणि आता मी सगळे उत्सव सांगत नाही, कारण की हे अलंकापूर आता तसं तर भरपूर सांगायला आहे. पंचक्रोशी आहे, पंचक्रोशी पुढे पुढे काय आहे सगळं तुम्ही आता पुस्तकात वाचा बस, है ना, सांगायला समय नाही. मग या ठिकाणी हा 5-7 दिवसाचा उत्सव झाला. दशमीच्या दिवशी दिंडी निघली, परिक्रमा झाली. एका दिवशी एकादशीच्या दिवशी दिवसभर रात्रभर जागरण झालं आणि नंतर द्वादशीचा दिवस उजाडला. आणि कारण की तसं पाहिलं तर अलंकापूर क्षेत्र फार पवित्र आहे. याची फलश्रुती पाहिली तर नित्य अनुष्ठान ये तीर्थी त्याचे पूर्वज उद्धरती, है ना. अन्नदान तर क्षिती एक क्षिती तिकडे, इथे नाही. म्हणजे जर आपण या ठिकाणी अन्नदान केलं तरीही असं फार त्याचा फलश्रुती सांगितलेली. आपल्या फास्टमध्ये जेव्हा बोलू लागलं तेव्हा विचार तेवढे काही चरण निघून जातात. मग यामध्ये तर या क्षेत्राची फलश्रुती कारण की सांगितलं तर या ठिकाणचे खडे पाषाण हे सुद्धा साक्षात ब्रह्मरूप आहेत. म्हणून आपण या क्षेत्रावर फार श्रद्धायुक्त होऊन राहणं आवश्यक आहे. या ठिकाणी झाड वृक्ष वेली हे साक्षात ऋषीमुनीच्या स्वरूपाचे आहेत. असो, आपल्याला दुसरं सांगायचं नाही, कारण की एकादशीच्या दिवशी रात्री जागरण झालं आणि नंतर द्वादशीला ठरलं की आता पारणं करायचं. पारणं या आपला पिंपळ आहे, पिंपळाच्या खाली पारणं होणार होतं आणि त्यात तो स्वयंपाक वगैरे करणारे श्री रुक्मिणी माता, सगळे सत्यभामा इत्यादी सगळ्या या आईसाहेबांकडे सर्व स्वयंपाक बनवण्याचं काम. नंतर तिथे पंक्ती बसल्या, कुठे पारावर द्वादशीचा दिवस पंक्ती बसल्या आणि तिथे एकदम गजरासहित या द्वादशीचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर आता आणि त्याच दिवशी दुपारून त्रयोदशी लागणार होती. द्वादशीलाच दुपारून त्रयोदशी, सकाळून द्वादशी होती आणि द्वादशीचा कालावधी. मग आता त्याच दिवशी ज्ञानोबरायांना समाधी देण्याचा कालावधी ठरला होता. मग त्याच वेळेस पाहिलं अष्टोत्तर शते म्हणजे किती 108 वेळास या ठिकाणी ज्ञानोबरायांची समाधी झाली. आणि ते समाधीस्थान नामदेवरायांचे पुत्र त्यांना ते समाधीस्थळ शुद्ध करण्याकरता पाठवलं. त्यांनी ते शुद्ध केलं. त्यानंतर आता सगळे हे झाल्यानंतर मग भगवान परमात्म्यानं सांगितलं की आता समाधीच्या करिता काय करा, तुळशी, बेलपत्र, गंगाजल
आणि कुशा या समाधीला टाकण्याकरता आणलं. बाकी सोनं नाणं तसलं काही नाही, हे पदार्थ सांगितले होते. आणि हा नियम श्री भगवान परमात्म्यानं नेमून दिला. आणि नामदेवरायांच्या पुत्रांनी ही सगळी सामग्री आणली. सगळी सामग्री अशी मोकळी खाली काय केलं की कुशा दर्भ टाकली, त्यात बिल्वपत्र हे मोकळे टाकले. मी काय एका मिनिटात संपवते. त्या दर्भ टाकल्यानंतर दर्भावर या मोकळ्या तुळशी आणि बिल्वपत्र टाकले आणि गंगाजल शिंपडलं, असं पवित्र स्थान केलं. आणि ती वर आल्यानंतर आता सगळ्यांना त्यावेळेस ज्ञानोबारायाचे काय भावंड होते त्यांना नूतन वस्त्र करवली. ज्ञानोबारायांना सर्वांनी जीव घातलं सगळ्या भावंडांना. परंतु सगळे एकदम व्याकुळ झाले. ज्याप्रमाणे नदीची आमासा घातले कालवन तैसे जनवन कालवले. म्हणजे अतिशय सगळे व्याकुळ झाले. कारण की आपला आतापर्यंत बरोबर असणारा श्री ज्ञानोबाराय आता समाधिस्थ होत आहे. कारण की ज्यांनी या जगावर इतका मोठा उपकार केला तेच आता समाधिस्थ होत आहेत. तर मग लोक किती साक्षात रुक्मिणी माता, भगवान परमात्मा, नामदेव आणि 4 भावंडाची काय स्थिती झाली असेल हे आपणास ठाऊक आहे. आणि त्याच वेळेस श्री निवृत्तनाथ बाबा बोलतात की अवज्ञा माझी कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. कारण की एवढं यांनी गुरु शिष्यपणा माझा हा सिद्धीला नेलाय. आणि साक्षात मोठा भाऊ त्याला गुरु मानून तो व्यवहार केला. आणि नंतर आता भगवान परमात्मा तिथे द्वारात उभे राहिले. मग त्यावेळेस आता ज्ञानोबारायांना समाधीला नेण्याकरता भगवान परमात्म्यानं आणि निवृत्तीनाथ महाराजांना त्यांचे हात धरले. आणि बोलू शकता देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, धरिले दोन्ही कर, देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, बाप ज्ञानेश्वर समाधी, बाप ज्ञानेश्वर समाधी, बाप ज्ञानेश्वर समाधी, नदीची आमाशा घातले माझवन, नदीची आमाशा घातले माझवन, बाप गोडवा गेला. देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर, बाप है ना. यांनी जातो ज्ञानेश्वर बैसावय, ते दुसरं बोले. श्री ज्ञानोबाराय समाधी करता गेले आणि त्यांनी आपल्या पुढे दंड, जो काही संन्यासाचा असतो तो दंड घेतला, त्याला पालवी फुटली आणि आपल्याला आवडणारा 9वा अध्याय श्री ज्ञानोबारायांनी उघडा करून ठेवला. उत्तरेकडे तोंड केलं, मुख केलं, पद्मासन घालून श्री ज्ञानोबाराय बसले आणि आपले डोळे झाकवले आणि श्री ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. नाम म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. श्री ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. या ज्ञानोबारायांचा
समाधी सोहळा आणि त्या निमित्तानं ही माझ्याकडे आलेली सेवा श्री ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर श्री भगवान परमात्म्याच्या कृपेनं मोठे बाबांच्या या आशीर्वादानं आपला हा चालू असलेला सोहळा या ठिकाणी म्हणजे आता आपल्याला लवकर जायचं म्हणून मी काही जास्त बोलत नाही. असं